राष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, महाराष्ट्राविना राष्ट्र गाढा न चाले. खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार हा भारताचा. दैदिप्यमान इतिहासाचा वारसा असणारं महाराष्ट्र हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं दैवत आणि प्रेरणास्थान. त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला आदर्श मानून आजवर वाटचाल करणाऱ्या शिवसेनेच्या धगधगत्या इतिहासातील एक सोनेरी अध्याय म्हणजे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कालखंड होय. मी अखेरच्या काळामध्ये शिवसेना प्रमुखांना वचन दिलेलं आहे, हातात हात घेऊन त्यांचा मी वचन दिलेलं आहे. आणि ते वचन असं आहे, मी त्यांना सांगितलं की एक ना एक दिवस मी तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्री पदाच्या तख्तावरती बसून दाखवीन आणि तो दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. प्रबोधनकार ठाकरे यांचे पुरोगामी विचार आणि शिवसेना प्रमुख यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालवणारं व्यक्तिमत्व म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिन. या निमित्त त्यांना कोटी कोटी शुभेच्छा. साहेब औक्षवंत व्हा, आपल्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात प्रबोधनकारांनी समाज सुधारणेचा मूलमंत्र मराठी जनतेला दिला. 20व्या शतकाच्या उत्तरार्धात याच विचारांना राजकीय पक्षात परिवर्तित करून समाजकारणाची नवी दिशा बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. तर 21व्या शतकात उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी एका विलक्षण राजकीय कोलाहलात महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळण्याचा चमत्कार करून दाखवला. महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय सुसंस्कृत आणि शालीन असा वारसा आहे. राजकीय विरोध हा फक्त वैचारिक असून वैयक्तिक जीवनात सलोखा कायम राखणारे आणि नम्र असणारे राजकारणी आपण पाहिलेत. तथापि अलीकडच्या काळात अतिशय मगरूर अशी राजकीय प्रणाली कार्यरत झाली असून साम दाम दंडभेद याचा अवलंब करत सत्ता हिसकावण्याचा नवीन अहंमान्य राजकीय पॅटर्न अस्तित्वात आला होता. यातूनच कधी अनेकदा गर्विष्ठ घोषणा करण्यात आल्या. मी पुन्हा येईन कारण मी पाहिलंय स्वप्न तुमच्या डोळ्यात भव्य दिव्य अशा महाराष्ट्राचं पंतु भगिनींनो मी पुन्हा येईन. तर कधी लोकशाहीचे सर्व संकेत गुंडाळून टाकत भल्या पहाटे शपथविधीचा घाट घालण्यात आला. मात्र सत्ता आणि पैशांच्या बळावर आपण काहीही करू शकतो असा मस्तवालपणा सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर इतिहासात प्रथमच अनोखी आघाडी उदयास आली. आपलं जे एक वाक्य आहे सत्यमेव जयते, ते सत्यमेव जयतेच असलं पाहिजे. सत्तामेव जयते आपण होऊ देऊ शकत नाही आणि होऊ देणार नाही हे सांगण्यासाठी आपण एक कार्य. आणि हे दृश्य बघून सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये किंवा डोक्यामध्ये प्रकाश पडत नसेल तर मला असं वाटतं आपण तिन्ही पक्ष आणि आपले सोबतचे मित्र पक्ष एवढे मजबूत आहोत की डोक्यामध्ये जर काही काळोख असेल तर त्याच्यात प्रकाश पाडण्यावरील ताकद आणि हिंमत आपल्या मंडळामध्ये आहे. मी तर हे विधानसभेचं दृश्य बघतोय. आपण सगळेजण, मी असं नाही म्हणत मी पुन्हा येईल, आम्ही आलेलो आहोत आमचा रस्ता मोकळा करा. सत्तांधांना वठणीवर आणण्यासाठी परस्पर विरोधी राजकीय विचारधारा असणाऱ्या पक्षांनी एकमेकांची सोबत करण्याचं ठरवलं तेव्हा महाराष्ट्रात खराखुरा राजकीय भूकंप झाला. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तारूढ झालं आणि याची धुरा आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या हाती आली. महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात जल्लोष झाला. सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांमधून नवीन महाआघाडीची द्वाही फिरली आणि राज्याच्या इतिहासाला वळण देणारी ती घटिका देखील आली. दिनांक 28 नोव्हेंबर 2019, ठिकाण शिवाजी पार्क मैदान, वेळ सायंकाळी 6 वाजता. लाखोंच्या जनसागराच्या समोर आणि दूरचित्रवाणी तसंच सोशल मीडियातून लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या कोट्यावधी मराठी जनांच्या साक्षीनं शिवाजी पार्क मैदानावर धीर गंभीर आवाज उमटला. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे. तेव्हा सर्वांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि माझ्या आई वडिलांचे स्मरण करून मी उद्धव बाळासाहेब ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे
अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. उद्धवजींनी बाळासाहेबांना दिलेलं वचन पूर्ण करून दाखवलं आणि महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला जणू काही आपणच मुख्यमंत्री झाल्याचा आनंद झाला. खरं तर उद्धवजींची आजवरची वाटचाल ही अतिशय संघर्षमय राहिलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर उद्धव साहेबांनी अक्षरशः एक हाती लढा देऊन शिवसेनेला नवीन उंची प्रदान केली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत युती तुटल्यानंतर राज्यभरात प्रचारांचा धुळा उडवून देत त्यांनी पक्षाला उज्ज्वल यश मिळवून दिलं. युतीचं सरकार आलं तरी वेळ पडली तिथं आक्रमक भूमिका घेण्यास त्यांनी मागेपुढे पाहिलं नाही. सत्तेत असतानाही आपल्या सरकारला पेचात पकडण्यासाठीही त्यांनी कधी कुचराई केली नाही. यामुळं प्रखर आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत असणारे उद्धवजी मुख्यमंत्री बनल्याचे पाहून अवघे मराठी मन जल्लोषात आकंठ बुडून गेले. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. आजचा वाढदिवस हा आमच्यासारख्या शिवसैनिकाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला सण असतो, पण कोविडसारखं राज्याचं संकट असल्यामुळे यावर्षी कोविडकरता जे जे करता येईल ते या वाढदिवसाच्या दिवशी करण्याचा संकल्प तमाम महाराष्ट्राच्या शिवसैनिकांनी केलेला आहे. उद्धवसाहेब म्हणजे एक सर्वसाधारण माणसाचं नेतृत्व, कुटुंबप्रमुखासारखं वागणारं नेतृत्व, कार्यकर्त्याला आपलासा वाटणारा नेता, या नेत्याचा आज वाढदिवस होतो आहे. पूर्वीचे उद्धवसाहेब मला आठवतात 1993-94च्या काळामध्ये ज्यावेळेस शिवसेनेचं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये जोरदार पद्धतीनं वाटचाल करत होतं, त्यावेळेस आदरणीय उद्धवसाहेबांची सभा ही 95 साली धरणगाव तालुका, ज्यावेळेस एकसंघ एरंडोल तालुका होता त्यावेळेस पाळधी या गावामध्ये झाली. मला आठवतं 99 साली ज्यावेळेस मी प्रथमतः आमदार झालो त्यावेळेस उद्धवसाहेब या निवडणुकीमध्ये आणि पक्ष कार्यालयामध्ये सक्रिय झालेले होते. आज आनंद एकाच गोष्टीचा वाटतो आहे की होय, माझ्या हिंदुहृदय सम्राटांनी या राज्याकरता, या देशाकरता जे हिंदुत्वाचं स्वप्न पाहिलं, विकासाचं स्वप्न पाहिलं आणि या राज्यावर शिवसेनाच्या भगवा झेंडा फडकवावा हे स्वप्न पाहिलं, आज ते स्वप्न साकार होताना आम्हाला पाहतोय. ठाकरे कुटुंबाने अनेकांना अगदी ग्रामपंचायत सदस्यांपासून ते केंद्रीय मंत्रिपदापर्यंतची संधी दिली. अगदी लहान सहान जाती समूहांना, वंचित घटकांना राजकीय पदे बहाल केली. मात्र ठाकरे कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं कधी साधं नगरसेवक पद देखील घेतलं नसताना उद्धव साहेबांनी थेट मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा विरोधक आणि कथित राजकीय विश्लेषकांनी नाके मुरडली. कोणताही प्रशासकीय अनुभव नसताना मुख्यमंत्री राज्यकारभार कसा चालविणार असे प्रश्न विचारण्यात आले. मात्र या सर्व चिंतातूर जंतूंना उद्धव साहेबांनी थेट कृतीतून उत्तर दिलं. आमच्या सरकारने असं ठरवलेलं आहे की कमी बोलायचं आणि जास्त करायचं. काही वेळेला असं होतं की भरपूर बोलतो आपण आणि मग पुढचं बोलल्यानंतर मागे काय पुढचं पाठचं सपाट. आमचं सरकार हे साऱ्या गरिबांचं आहे. काही जणांनी असं म्हटलं की हे त्रिशंकू सरकार आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं देवेंद्रजी आपण म्हणाल होतात की हे 3 चाकी रिक्षाचं सरकार आहे. कारण काय की हे गोरगरिबांचं सरकार आहे. ह्या गोरगरिबाला कदाचित बुलेट ट्रेन परवडणार नाही, त्याला रिक्षामधूनच जावं लागेल. काल माडगुळकरांच्या ओळी आपण इकडे उद्धृत केल्या की उद्धवा अजब तुझे सरकार. सांगणार आहे त्यांना की मुनगट्टीवार, सुधीर
नका होऊ एवढे अधीर. झालात तुम्ही बेकार म्हणून अजब वाटते आमचे सरकार. आणि हो, उद्धवजींच्या सोबतच त्यांचे चिरंजीव आदित्यजी ठाकरे यांनीही मंत्रिपदाची धुरा सांभाळल्यामुळं एकाच सरकारमधील ठाकरे पितापुत्रांनी नवीन इतिहास रचला. त्यांनी हीच ती वेळ म्हणून धनुष्यातून सोडलेला बाण अनेकांच्या वर्मी लागलाय, तर अनेकांना वठणीवर आणण्यासाठी कारणीभूत ठरलाय. आज उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या रोजीच महाविकास आघाडी सरकारला 8 महिने पूर्ण होत असताना महाराष्ट्र प्रगती पथावर गतिमान झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. सत्ता ही लोककल्याणासाठीच असावी हा संदेश देणाऱ्या शिवछत्रपतींच्या विचारांना प्रमाण मानत महाविकास आघाडीनं जनहिताच्या अनेक योजना हाती घेतल्या असून त्या महाराष्ट्राच्या इतिहासात कायमच्या अंकित होणार आहेत. यात महत्त्वाचा निर्णय हा आपल्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या स्वरूपात घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीनं बेजार झालेल्या बळीराजाला महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून खऱ्याखुऱ्या कर्जमाफीचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला. खरं तर सरकारचा हा निर्णय राज्यातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला. आजवर 32.90 लाख म्हणजे राज्यातील तब्बल 83% शेतकऱ्यांना 17,646 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेत. याच्या जोडीला शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज, पीक विमा, शासकीय हमी भावानं खरेदी आदी विविध प्रकारे शेतकऱ्यांना मदत केली जाते. तर यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांना थेट बांधावर बियाणे आणि खते मिळण्याची सुविधा राज्य सरकारनं उपलब्ध करून दिली आहे. याचसोबत राज्यातील गरजू जनतेला अवघ्या 10 रुपयात पोटभर भोजनाची व्यवस्था असणाऱ्या शिवभोजन योजनेलाही कार्यान्वित करण्यात आलंय. तर कोरोनाची आपत्ती सुरू झाल्यानंतर यात फक्त 5 रुपयात पोटभर जेवण देण्यात येत असून याचा लक्षावधी गरजूंना लाभ होतोय. दिनांक 9 मार्च 2020 महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. यानंतर लागलीच राज्य सरकार सक्रिय झालं. 13 मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन दोन्ही सभागृहांमध्ये याबाबत निवेदन देण्यात आलं. यानंतर सुरू झालेला कोरोना विरुद्धचा लढा हा अव्याहतपणे सुरूच आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाची आणि प्रशासकीय कौशल्यांची अग्निपरीक्षा ही कोरोनाच्या आपत्ती काळात झाली. राज्यभरात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव सुरू होण्याआधीच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी याच्या प्रतिकारासाठीच्या उपाययोजना आखण्यास प्रारंभ केला होता. आम्हाला वाटलं होतं की साहेब हे कसं पेलवतील, पण 8 महिन्याच्या या कालावधीमध्ये चांगल्या चांगल्या तुर्रम खा रुस्तम खा लोकांना 4 मुंड्यात शीत करून या नेतृत्वाने सिद्ध करून दिलं आहे की कुठलाही संकट येऊ दे, मग कोरोनाचं येऊ दे, आपत्तीचं येऊ दे, शेतकऱ्यांवरचं संकट येऊ दे, मजुरावरचं संकट येऊ दे, कुठलाही संकट येऊ दे, होय मी बाळासाहेबांचा मुलगा आहे. आणि ते त्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे. आणि आज या माझ्या नेत्याला मी अभिवादन करताना हेच सांगेल की त्यांनी आमच्यासारखे किती कार्यकर्ते घडवले. हा गुलाबराव पाटील जो तुमच्यासमोर बोलतो हा एक सर्वसाधारण कार्यकर्ता, एक सर्वसाधारण कुटुंबातला कार्यकर्ता, पानठेला चालवणारा कार्यकर्ता आज तुमच्यासमोर जो उभा आहे तो वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांच्या आशीर्वादाने एक कॅबिनेट मंत्री म्हणून आज आपल्यासमोर उद्धव साहेबांना शुभेच्छा देण्याची संधी मला प्राप्त होते आहे. माझ्या जीवनातला हा फार मोठा क्षण आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यूचं पालन करण्यात आलं, तर नंतर लॉकडाऊन घोषित करण्यात आले. हाच कित्ता केंद्र सरकारने गिरवत जनता कर्फ्यू आणि नंतर राष्ट्रव्यापी लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरून लक्षावधी परप्रांतीयांचे जथ्थे आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले असता महाराष्ट्र शासन त्यांच्या मदतीला धावून आले.
त्यांच्यासाठी सीमेपर्यंत सोडण्यासाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आल्या. त्यांच्यासाठी ठिकठिकाणी निवारागृहे उभारण्यात आली. कोरोनाचा हाहाकार सुरू असताना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी कोणताही आक्रस्ताळेपणा न करता तात्काळ उपाययोजना सुरू केल्यात. यासाठी मंत्रालयात खास कक्ष तयार करण्यात आला. तर जिल्हा पातळीवरही नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले. कोरोनाने महाराष्ट्रात धडक दिली तेव्हा राज्यात फक्त 1 तपासणी प्रयोगशाळा, 3 आयसोलेशन रुग्णालये आणि फक्त 350 बेडची व्यवस्था होती. आज राज्यभरात 130 पेक्षा जास्त प्रयोगशाळा असून कोविड केअर सेंटर्स आणि रुग्णालये देखील वाढवण्यात आली आहेत. रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाण देखील लक्षणीयरित्या वाढल्याचं आपण अनुभवतोय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून या ठिकाणी साहजिकच कोरोनाचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढला. याचसोबत महाराष्ट्रातही कोविडची लागण वाढल्यानं विरोधकांनी नेहमीप्रमाणे आरोप करण्यास प्रारंभ केला. तथापि कोरोनाच्या संकट काळात उद्धवजी ठाकरे यांचं नेतृत्व कौशल्य उजळून निघालं. किंबहुना त्यांनी ज्या धीरोदात्त पद्धतीनं राज्याचा कारभार हाकला त्याची इतिहासामध्ये निश्चित दखल घेतली जाणार आहे. एकीकडे थाळीनाथ सारख्या भंपक प्रचारतंत्राचा वापर होत असताना त्यांनी अतिशय संयमीपणे परिस्थिती हाताळली आहे. घरातील एखाद्या कर्त्या पुरुषाप्रमाणे ते काळजी घेताना दिसून आले. लॉकडाऊन सुरू असताना मराठी जनतेसोबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांच्यातील अजून एक वेगळा पैलू दिसून आला. त्यांनी सातत्यानं घरातील वडीलधाऱ्याच्या भूमिकेतून विविध उपाययोजनांबाबत आवाहन केलं. कोरोना हा बरा होणारा असला तरी काळजी घेणं आवश्यक असल्याचंही त्यांनी वारंवार सांगितलंय. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता आपल्याला कोरोनासोबत जगायचं असल्याचं ठासून सांगत त्यांनी पुनश्च हरिओमची घोषणा केली. आज मी आपल्या समोर आलोय तो लॉकडाऊन शब्द हा कचऱ्याच्या टोपलीत फेकायला आलेला आहे. मिशन बिगिन अगेन. पुन्हा एकदा आपण आपल्या आयुष्याची सुरुवात करतो आहोत. ही सुरुवात करताना लॉकडाऊन करणं हा एक भाग झाला आणि सगळं हळूवार उघडणं हा दुसरा भाग झाला. आपण टप्प्याटप्प्याने पडतो आहोत. अनेक जणांना घाई झालेली आहे. मला कल्पना आहे आता काय झालं ना, आता उघडा ना, उघडतो ना, हळूहळू करू ना आपण सगळ्या काही गोष्टी. एकूणच जे मी आपल्याला सुरुवातीला बोललो होतो की आपण खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो. आता खबरदारी आणि जबाबदारी दोन्ही एकत्र करण्याची वेळ आलेली आहे. जबाबदारी सरकारने घेतलेली आहे, खबरदारी आपण घेतलेली आहात. आता खबरदारी आणि जबाबदारी संपूर्ण वाट आपली ही असं समजा की निसरडी आहे. जे करू ते ठामपणाने करू आणि जे करू ते पुन्हा बंद कधी करणार नाही या आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ. मिशन बिगिन अगेन. पुनश्च हरिओम. देशात सर्वात पहिल्यांदा मिशन बिगिन अगेनची घोषणा करताना महाराष्ट्रातील स्थितीवर त्यांचं अतिशय बारकाईनं लक्ष असल्याचंही दिसून आलंय. कोरोनाचा सामना करताना कोणत्याही प्रकारची लपवाछपवी न करण्याचं त्यांनी अनेकदा स्पष्ट केलंय. याचमुळे आता मुंबईतील कोरोनाच्या प्रतिकाराचे जागतिक पातळीवरून कौतुक केलं जातंय. या धारावीच्या कोरोनामुक्तीचा पॅटर्न सर्वत्र वाखाणण्यात येतोय. त्याचप्रमाणे मालेगाव सारख्या शहरातील प्रचंड संसर्ग आटोक्यात आल्याची दखल देखील राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात पहिल्यांदा प्लाझ्मा थेरपी आणि पूल टेस्टिंगचा वापर महाराष्ट्रात करण्यात आला. आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात ही उपचार पद्धती यशस्वीपणे वापरली जाते. आज कोरोनाबाबतचा विचार केला असता अजूनही चित्र स्पष्ट झालेलं नाही. पुनश्च हरिओम करताना आपल्याला कोरोनासोबत जगावं लागणार असल्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलंय. याच प्रकारे नव्याने आयुष्य सुरू करताना महाराष्ट्र सरकार हे जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची आश्वासकता देण्यास ते विसरत नाहीत. हीच आश्वासकता आपल्याला कोरोनावर विजय मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल हे निश्चितच.
लॉकडाऊनच्या काळात परप्रांतीय प्रवाशांसाठी उभारलेली निवारागृहे वा त्यांच्या प्रवासाची केलेली व्यवस्था असो, शिवभोजन थाळीच्या स्वरूपातील अन्नाचा पुरवठा असो, की रेशनच्या माध्यमातून जनतेला करण्यात आलेला धान्य पुरवठा, सर्व जनतेला मोफत आरोग्य सेवेची सुविधा असो की तळागाळापर्यंतच्या आरोग्यविषयक सुविधा, महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या आपत्तीत उत्तम प्रशासनाचं उदाहरण जगाला दाखवून दिलं असून याचं पूर्ण श्रेय हे अर्थातच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनाच जातं. यामुळे परप्रांतीय नागरिकांनीही महाराष्ट्र सरकार हे सर्वोत्तम काम करत असल्याचं सांगत त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांसाठी ठाकरे सरकार विविध लोककल्याणकारी योजनांना प्राधान्य देताना दिसतंय. एकीकडे कोरोनाशी मुकाबला करत असताना राज्य सरकारनं मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या माध्यमातून तब्बल 16,000 कोटी रुपयांच्या विदेशी गुंतवणुकीचे करार केलेत. या माध्यमातून उद्योगाला चालना मिळणार असून रोजगार निर्मिती देखील होणार आहे. शेतकरी कर्जमाफी, शिवभोजन थाळी, राज्य शासनासाठी 5 दिवसांचा आठवडा, मुंबई 24 तास संकल्पनेची अंमलबजावणी, प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र, शाळेत मराठी विषय सक्तीचा, कारभारात मराठीचा वापर वाढविण्याच्या सूचना, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गासाठी अतिरिक्त 3,500 कोटींचा निधी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन म्हणजेच स्मार्ट योजनेची अंमलबजावणी, अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत, तालुका स्तरावर शेतकरी समन्वय समिती, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढवण्यास मान्यता, अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार, तृतीयपंथीयांसाठी कल्याण महामंडळाची स्थापना, जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद घेण्याचा ठराव संमत, राज्यात 1 सदस्यीय प्रभाग रचनेची अंमलबजावणी, सरपंच हा ग्रामपंचायत सदस्यांमधून तर नगराध्यक्ष हा नगरसेवकांमधून निवडून जाणार, झोपडपट्टी पुनर्वसनाच्या कामाला गती, आदिवासी विकास योजनांच्या अंमलबजावणीसाठी वॉर रूम, प्रत्येक नागरिकाला महात्मा फुले जनआरोग्य सेवेचा मिळणार लाभ, शालेय विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे, राज्यात फिरते पशु चिकित्सालय सुरू होणार, मच्छीमारांसाठी डिझेलचं अनुदान, पोलिसांसाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र, माहिती तंत्रज्ञानाच्या विकासासाठी इन्क्युबेशन हब, व्हर्च्युअल क्लासरूमसह ई लर्निंगच्या वापरावर भर, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मानधनात वाढ, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी UPSC प्रशिक्षण केंद्राची स्थापना, जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी भरीव निधी, कोकण विभागासाठी स्वतंत्र विद्यापीठ, शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय, एसटी आणि एसटी स्थानकांचा होणार कायापालट, मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0च्या माध्यमातून विदेशी कंपन्यांशी करार, उद्योगांना चालना देण्याचं धोरण, पर्यटन स्थळांच्या विकासासाठी भरीव निधी, जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीत वाढ, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानकाची निर्मिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन कार्यरत असणारे उद्धवजी ठाकरे यांचं सरकार मराठी जनांच्या हिताला प्राधान्य देतंय. आणि हो, एकीकडे राज्य सरकारची धुरा समर्थपणे सांभाळणारे उद्धवजी हे शिवसेनेला नवीन उंची प्रदान करण्यासाठी अविरत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
मराठी जनहिताची कळकळ असणारा आणि प्रखर हिंदुत्ववादी असणारा शिवसेना पक्ष समाजकारणाचा नवीन मापदंड प्रस्थापित करताना दिसून येतोय. प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती हा प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास. याला साथ मिळालीये ती आदित्यजी ठाकरे यांच्या नवविचारांची. त्यांच्या माध्यमातून अत्याधुनिक युगातील समाजकारणाचा नवीन अध्याय सुरू झाला असून तो महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणार यात शंकाच नाही. स्वतः उद्धवजी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या वर्तनातून जनतेसमोर आदर्श घालून दिलाय. सामान्य जनतेत मिसळणारे, वेळ प्रसंगी स्वतःची 4 चाकी ड्राईव्ह करणारे आणि कठोर प्रशासकासह कुटुंब प्रमुख म्हणून दुहेरी भूमिका बजावणारे सामान्यांचे असामान्य नेतृत्व म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे. साहेब औक्षवंत व्हा. आपल्या हातून महाराष्ट्राची आणि मराठी जनतेची सेवा व्हावी यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभो. हीच कुलस्वामिनी आई तुळजाभवानी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी एवढंच म्हणेल, लाख मरो पण लाखाचा पोशिंदा ना मरो. माझ्या उद्धव साहेबांना भरपूर आयुष्य जगदंबा दे. त्यांना या राज्याची सेवा करू दे. या देशाच्या 5 मुख्यमंत्र्यांमध्ये त्यांचं नाव आलंय, त्याच्यामध्ये नंबर 1 हे उद्धव साहेबांचं नाव होऊ दे, हीच अपेक्षा व्यक्त करतो. तमाम जळगाववासियाच्या वतीनं, तमाम जळगाव जिल्ह्याच्या शिवसैनिकांच्या वतीनं, तमाम जळगावच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना भावी जीवनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.